हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा जयंत बोलतो आहे रँक 143. या सेशनमध्ये आपण मागचा जो पार्ट होता त्याच्या पुढे जाऊ आणि ऑप्शनलची चर्चा करू. माझ्या पूर्ण परीक्षेमध्ये माझा जो ऑप्शनल होता तो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा होता. आणि मला असं वाटतं की ऑप्शनल हा एक डिसिसिव्ह फॅक्टर आहे तुमच्या पूर्ण UPSC या पूर्ण प्रवासामध्ये. कारण UPSCने तुम्हाला चॉईस दिली आहे. ही जी यादी आहे ऑप्शनल विषयांची, त्यातला तुमचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तो तुम्ही निवडा आणि तिथं मात्र तुम्ही कुठेही कमी नाही पडलं पाहिजे आणि बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला तिथं देता आलं पाहिजे. बाकीचं सर्वांनाच कॉमन आहे. पण ऑप्शनल म्हणजे माझं घरचं होम ग्राउंड आहे असं तिथं तुम्ही असं विचार मनात ठेवून त्याला टॅकल करायला पाहिजे. ऑप्शनल निवडताना मग माझं ओव्हरऑल कसं अंडरस्टँडिंग आहे त्या विषयाबद्दल, माझी विशेष गोडी आहे का त्या विषयाबद्दल, मला काय माहीत आहे, माझं काही बॅकग्राऊंड आहे का, काम करण्याची तयारी आहे का, हे सर्व विषय तुम्ही पूर्ण ह्याच्यावर विचार करूनच ऑप्शनल निवडावा. मी पॉलिटिकल सायन्स निवडला होता कारण बेसिकतः मला जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा त्याचा महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्याबद्दल एक क्युरिओसिटी आहेच आहे. आणि दुसरा IRचा भाग होता. मग तो पहिल्यापासून द हिंदू वाचत असल्यामुळं ती क्युरिओसिटी होतीच की ह्याच्याबद्दल अधिक करता येऊ शकेल. म्हणजे हे निश्चित झालं की ह्याच्याबद्दल बेसिक आहे आपलं अंडरस्टँडिंग, अधिक ह्याच्यावर चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकेल. म्हणून मी पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा ऑप्शन निवडला होता. मला असं वाटतं ह्याच्याकडे आपण पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 आहेत. 250 असे 2 आहेत. 500 मार्क आहेत. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या पूर्ण जर्नीमध्ये. त्यातला पेपर 1 ह्याच्यातला पार्ट A ह्याच्याबद्दल आता आपण बोलू. हा पार्ट A जो आहे ह्याच्यामध्ये हा सर्वात पूर्ण आपल्या विषयामधला कोर हा भाग आहे. हा जर तुम्हाला एकदा अंडरस्टँड झाला तर पूर्ण दोन्ही पेपर 1 पेपर 2 तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होऊ शकेल. कारण ह्याच्यामध्ये मुख्य पार्ट आहे पॉलिटिकल फिलॉसॉफी आणि बाकीच्या ज्या थेरीज आहेत त्याच्याबद्दल. तर मुख्यतः ह्याच्यामधले वेस्टर्न थिंकर प्रथम करणं आवश्यक आहे, इंडियन थिंकर, नंतर त्यांचे विविध थेरीज जे आहेत त्या, आणि नंतर विविध एक कन्सेप्ट आहेत काही, म्हणजे जस्टिस, राईट्स, लिबर्टी, ह्याच्याबद्दल तुम्हाला इक्वॅलिटी ह्याच्याबद्दल अधिक तुम्हाला अंडरस्टँडिंग येऊ शकेल. या संपूर्ण प्रवासामध्ये मी जे पुस्तक वापरले होते रेफरन्स, तर प्रथमतः माझं मराठी माध्यम होतं त्याच्यामुळे मी काही मराठीचे पुस्तक वापरले होते आणि काही इंग्रजीचे पण. त्यातलं OP गाभा हे जे पुस्तक आहे ते बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे देईल आणि दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे, इंग्रजीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. त्यातलं दुसरं अँड्र्यू हेवूड यांचं एक पुस्तक आहे, ते अतिशय चांगलं आहे, इंग्रजीतलं आहे पण एक अंडरस्टँडेबल आहे, तुम्हाला फायदा होईल त्याचा अतिशय. नंतर तिसरा जो आहे तर शुभ्रा रंजन मॅडमचे नोट्स आहेत. ते ओव्हरऑल तुम्हाला एक जर रिव्हिजन करायची असेल कमी वेळेत तर तुम्हाला ती अतिशय उपयोगाची पडेल. चांगली नोट्स आहे, मॅडमने अतिशय चांगली नोट्स काढली आहे ती. आणि नंतर पुढचा एक भाग म्हणला तर सरांचे नोट्स आहेत. प्रवीण सरांनी स्वतःच्या काही नोट्स काढलेल्या आहेत, त्या मला त्यांनी दिल्या होत्या. म्हणजे जे इंग्रजीमधलं अनेक साहित्य उपलब्ध आहे जे आपल्याला वाचत बसलं एक 5-6 वर्ष लागतील, ते सरांनी वाचलेलं आहे. ते पूर्ण चाळून UPSCची काय मागणी ह्याच्या त्यांनी एक नोट्स काढलेलं आहे. ते पूर्ण मटेरियल त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केलं आहे, ते त्यांनी मला दिल्या होत्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला. तर हा डिसिसिव्ह फॅक्टर हा आहे पार्ट A. तो तुम्ही जास्तीत जास्त बेसिक समजून घेणं आवश्यक आहे. आणि स्टॅटिक पार्ट आहे. खूप काही असे प्रश्न आउट ऑफ सिलेबस किंवा असे खूप वेगळे असे येत नाहीत, ठराविक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्रश्न पडतात आणि ह्याच्यामध्ये जास्त मार्क पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. तर आता आपण पेपर 1 पार्ट 2 ह्याच्याकडे जाऊ. IGPचा पार्ट आहे. हाही एक डायनॅमिक पार्ट आहे आणि ह्याच्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि पूर्ण पॉलिटिकल प्रवाह कसा आहे, भारतीय राजकारणाची प्रक्रिया काय आहे आत्तापर्यंत, ती चांगली अंडरस्टँडिंग त्याच्याबद्दल असणं आवश्यकता आहे तुमची. तर बेसिकसाठी तुम्ही लक्ष्मीकांत आणि PM बक्षी वापरू शकता एक कोर आपल्याला माहीत करून घेण्यासाठी. आणि त्याच्या पुढच्या पातळीवर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी IGPसाठी मराठी साठी भालं भोळे यांचं एक पुस्तक आहे. ते भारतीय शासन आणि प्रशासन ते उपयोगाचं ठरू शकेल. IGPसाठी प्रताप भानू सरांचं एक पुस्तक आहे. सरांनी त्याचं मराठीमध्ये नोट्स पण काढलेले आहेत, इंग्रजीमध्ये पण आहे. कोणत्याही माध्यमातून तुम्ही वापरू शकता, अतिशय चांगलं पुस्तक आहे. तसंच IGPसाठी मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला काय घडते, करंट अफेअर ओरिएंटेड अनेक प्रश्न येतात त्याच्यामध्ये. 2019चा पेपर तुम्ही बघितलं, निवडणुकीवर आधारित एक प्रश्न आहे. 2019ला निवडणुका झाल्या होत्या. मग त्या अनुषंगाने आपलं जे आजूबाजूला सुरू आहे, चर्चेत काय मुद्दे आहेत ते आपल्याला कुठून कळेल, ते मॅक्झिमम हिंदूमधून. त्याच्यामुळे हिंदूमधून जास्तीत जास्त मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करणं ही आवश्यकता आहे. ह्याचा जो पुढचा पार्ट आहे म्हणजे ऑप्शनल पेपर 2 त्यातला पार्ट A,
मला वाटतं हा पेपर 2 मधला कोर भाग आहे. याच्यामध्ये अनेक थेअरीज आहेत. त्या जर चांगल्या आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर त्यासाठी अनेक पुस्तकं तर उपलब्ध आहेत. मला असं वाटतं अँड्रू हेवूडचं पण पुस्तक उपलब्ध आहे आणि इथं बेलिस अँड स्मिथ हे एक पुस्तक आहे, तेही तुम्हाला खूप उपयोगाचं ठरेल. इथं माध्यम कोणतं आहे माझं, तो प्रश्न गौण आहे मित्रांनो. इंग्रजी माध्यमातले अनेक चांगले पुस्तकं आहेत, बिलकुल तुम्ही वाचले पाहिजेत आणि त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत. मराठीत नोट्स काढा त्याच्या, खूप उपयोगाचं ठरतील. कारण मी इंग्रजी माध्यम आणि मराठी असं काही बायस ठेवण्यात काहीच अर्थ नाही. जिथून ज्या आपल्याला क्वालिटी मटेरियल मिळेल ते आपण एक्स्ट्रॅक्ट जास्तीत जास्त केलं पाहिजे. त्यासाठी बेलिस अँड स्मिथ आहे. मराठीमध्ये म्हणलं तर शैलेंद्र देवळणकर सर आहेत, त्यांचे काही मराठीतली पुस्तकं आपण वापरू शकतो. ते अशा प्रकारे अनेक उपलब्ध आहेत. मोस्टली द हिंदू पेपर ह्याला मध्यभागी ठेवून, सिलेबसला मध्यभागी ठेवून आजूबाजूच्या नोट्स काढणं. जस्ट एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, मी काय केलं होतं. एक एक्झाम्पल घेऊ. युनो हा विषय आहे. युनोचा युनोचा जो विषय आहे तो पार्ट एमध्ये पण आहे आणि पार्ट बीमध्ये पण आहे. पार्ट एमध्ये मूळ आहे, पार्ट बीमध्ये म्हणलं तर भारताच्या अनुषंगाने युनोचा विषय आलेला आहे. तर मी काय करायचो, 1-2 दिवस युनोला द्यायचे पूर्णपणे. युनोचं पूर्ण आधी अंडरस्टँडिंग आपण करून घ्यायचं. विकिपीडियावरून आपण पूर्ण त्याची 6 अंग काय आहेत, काय त्याचे इश्यू आहेत, ते पूर्ण त्याच्यातले ते नोट्स काढणं की ते स्ट्रक्चर कसं आहे, काय प्रश्न आहेत, काय त्याच्यामध्ये सुधारणांची आवश्यकता आहे, भारताचा काय रोल आहे त्याच्यामध्ये, भारताला का UNSCमध्ये विथ व्हेटो पॉवर दिलं पाहिजे सदस्यत्व, हे तुम्ही विकिपीडियावरून एक चांगला अंडरस्टँडिंग घेऊ शकेल. मग रुंकी बसू यांचं एक मराठीतलं पुस्तक, मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे, अँड्रू हेवूड आहे, ते काय म्हणतायत, ह्याला विशेष अजून ह्याला जोड कशी देता येईल, हिंदूमध्ये काय आर्टिकल आले होते का अशा. पुढचं अजून ह्याच्यावर राज्यसभा TV आहे, द बिग पिक्चरसारखा कार्यक्रम आहे, इंडियाज वर्ल्ड आहे, वर्ल्ड पॅनोरमा म्हणून शनिवारी असतो, त्याचं काही आपल्याला सहाय्य घेता येईल का. हे सर्व एक 5-6 जे मटेरियल आहे म्हणजे सोर्सेस आहेत ते सर्व एक्स्ट्रॅक्ट करून आपलं एक स्वतःचे नोट्स तयार करणं. युनो म्हणलं की माझ्याकडे हे तयार आहे असं एक तुमचं तयार असलं पाहिजे बेस तुमच्याकडं. आणि करंट अफेअरनुसार काही अपडेट होत असतील तर त्याच्यामध्ये आपण त्या अनुषंगाने अपडेट करता आलं पाहिजे. त्याच्यातला पुढचा जो पार्ट आहे तो मुख्यतः भारताला केंद्रित ठेवून केलेला आहे. एक सांगायला आवडेल की खूप पुस्तकं वाचणं मला शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओचा पण आधार घेतलेला आहे. आणि विद्यामित्र म्हणून एक आहे चॅनल, त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. त्यात जे सांगणारे जे व्यक्ती आहेत ते अतिशय क्वालिफाईड आहेत, चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यातले अनेक व्हिडिओचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि त्याच्यामध्ये मराठीचं म्हणलं तर शैलेंद्र देवळणकर यांचं चांगले आहेत त्याच्यावर पुस्तकं, किंवा इंग्रजीतलं साहित्य तुम्ही बिलकुलच वापरू शकता. पेपर 1 त्याच्यातले 2 भाग, पेपर 2 त्यातले 2 भाग, हे सर्व भाग ह्याची पूर्ण तयारी तुम्हाला प्रीच्या आधी 2 महिने ही पूर्ण तुमच्याकडे तयार पाहिजे. साधारण ह्याला 6 महिने 5-6 महिने तर ह्याला पूर्ण डेडिकेटेड तुम्ही दिले पाहिजे. ह्याच्या पूर्ण नोट्स तुमच्या तयार पाहिजेत. 5-6 तुम्ही इग्नूच्या असतील नोट्स, कोणाला वापरायचे बिलकुल वापरा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे काही नोट्स आहेत, मराठीतले जे विद्यार्थी त्यांना वापरायचे बिलकुल वापरा. काही व्हिडिओ बघायचे असतील हार्वर्ड विद्यापीठाचे असतील ते वापरा. सरांच्या काही नोट्स उपलब्ध आहेत. चव्हाण सरांनी काय केलं आहे, जे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातले त्यांनी काही स्वतःच्या असतील त्याचं अंडरस्टँडिंग ते पूर्ण त्यांनी नोट्स तयार केलेले आहेत. सरांची लेक्चर काही उपलब्ध आहेत. सरांचं डेडिकेटेड ह्यासाठी बॅचेस असतात ऑप्शनलसाठीच्या. एस इथिक्ससाठी जसे आहे त्याच्या ऑप्शनलसाठी एक डेडिकेटेड बॅच आहे, त्याचा फायदा होईल. हे पूर्ण तुमचं डेडिकेटेड ऑन प्रायोरिटी एक मिशन मोडवर तुम्ही हे काम हाती घेतलं पाहिजे. आणि प्रीच्या आधीच त्याचं पूर्ण तुमचं अंडरस्टँडिंग तयार पाहिजे. कारण हा UPSCनं तुम्हाला दिलेलं क्षेत्र आहे की तुम्ही निवडला आहे ना, तुमचा चॉईसने तुम्ही हा जो विषय निवडला आहे ना, मग खेळा, धुवाधार बॅटिंग करा. त्याच्यामुळं असंच तुम्ही तुमचा स्टँड ठेवला पाहिजे की हा मी निवडला आहे तर मला पूर्ण त्याचा अंडरस्टँडिंग पाहिजे आणि माझं फील्ड मी इथं बेस्ट देणारच. आणि पुढचा ह्याचा पार्ट आहे की प्रश्नपत्रिका सोडवणं. तर काय मित्रांनो की 3 तास वेळ आहे आणि 250 मार्काचा पेपर आहे. दोन्ही आवश्यकता आहे. एक म्हणजे पेपर पूर्ण कवर करणं आणि दुसरं म्हणजे विथ क्वालिटी करणं, कारण स्पर्धा तर प्रचंड आहे. तर त्याच्यामुळं ह्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका कशा सोडता येतील, वेळेमध्ये सोडता येतील. मग ह्याच्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता. मी सरांकडे सोडवायचो, सर मला घरी द्यायचे पेपर, तुम्ही तिथं तुम्हाला तिथं देतील ते सर टेस्ट सिरीज. पण मी काय लिहायचो ते लिहायचो, त्याचा फोटो काढून सरांना पाठवायचो. सर मग मला त्याच्यावर सांगायचे की हा पॉईंट इथं चुकतो आहे, हे इथं ॲडिशनल पाहिजे, इथं अजून काही वाढवता येईल का, हे वाचून घे, ते हा संदर्भ ग्रंथ थोडा वाचून घे. मग हे मला असं वाटतं हे की इथं खूप उपयोगी पडलेलं आहे.
आणि एक छोटी 2-3 युक्ती मला सांगायला नक्कीच आवडेल. मी एक यादी केली होती मित्रांनो, एक 30-25 असे जणांची. प्लेटो, त्याचे हे ग्रंथ आहेत. नंतर काय आपले ॲरिस्टॉटल, त्याचे हे ग्रंथ आहेत. कारण हे कसं आहे, थोडासा प्रॉब्लेम येऊ शकेल सुरुवातीला, की ह्याच्यामध्ये खूप विचारवंत आहेत मित्रांनो. आपल्या पॉलिटिकल सायन्समध्ये खूप विचारवंत आहेत मग, आणि एकाच विषयावर भाष्य करणारे अनेक विचारवंत आहेत. मग किती लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे मी एक असं वापरलं होतं की एक विषय आहे जस्टिस, म्हणजे समजा जस्टिसचा जॉन रॉल्सचा प्रिन्सिपल आहे, त्याच्यावर 2 टीका, 2 त्याच्या बाजूनं बोलणारे आणि 2 न्यूट्रल, असं मी एक तयारच केलं होतं की तिकडं 10 जणांनी त्याच्यावर भाष्य केलं असं. मला हे 2च माहीत आहेत, त्यांचे हे पुस्तकं माहीत आहेत आणि त्याच्यावर मी हेच लिहिणार. त्याच्यामुळे थोडंसं ह्याच्यावर तुम्ही स्वतः एक अप्लाय करा, स्वतः अभ्यास करा ह्याच्यावर, की आपल्याला कोणता अंडरस्टँडिंग त्याच्यावर येऊ शकेल चांगल्या प्रकारे. कारण ह्याच्यामध्ये प्रचंड आपल्याकडे आहेत उपलब्ध, जे भाष्य करणारे आहेत त्याच्यावर, थिंकर्स आहेत. त्याच्यामुळे मी एक चांगली यादीच केली होती. आणि दुसरी एक यादी अशी केली होती की आपल्याला ह्यांचं वापरायचं आहे, उत्तर लिहित असताना ह्यांना कोट करायचं आहे. कारण मूळ फरक काय मित्रांनो, GS2 मध्ये पण हे विषय येतील आणि आपल्या ऑप्शनलमध्ये पण येतील. पण फरक हा आहे की GS2 मध्ये आपल्याला विचारलं काय आहे त्याचे एक 7 ते 8 पॉईंटमध्ये डायरेक्ट उत्तर द्यायचं आहे. असं आपल्या मनातली तिथं काही सांगायचं नाही. तर इथं या पॉलिटिकल सायन्समध्ये तुमचं काय स्टँड आहे त्याच्यामध्ये जस्ट एक उदाहरण घेतलं की युनो आहे किंवा सिक्युरिटी आहे, कलेक्टिव्ह सिक्युरिटी आहे. मग त्याच्याबद्दल काय सांगता येईल की रिअलिझमवाले त्याच्यावर काय म्हणत आहेत, सिस्टम थिअरीवाले त्याच्यावर काय मत आहेत त्यांचं, मार्क्सिस्ट जे आहेत त्यांचं काय मत आहे, निओ मार्क्सिस्ट आहेत, नंतर ग्रामसीवादी आहेत त्यांचं काय मत आहे. मला असं वाटतं हे डिसिसिव्ह फॅक्टर आहे. 2 विषयामध्ये फरक इथं पडतो मित्रांनो. या सर्व अंगाने आपल्याला तो प्रश्न टॅकल करायचा आहे आणि शेवटी आपलं मत पण काय मध्ये असू शकेल, दोन्ही बाजूने क्रिटिक पण आपल्याला त्याच्यामध्ये उभा करायचं. तर ते आपल्याला तिथं लिहावं लागेल. त्यासाठी थिंकर जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतील, ते आपल्याला कोट करावे लागतील विथ त्यांचे बुक. हे जर केलं तर मला असं वाटतं ते मार्क फेच करतील. आणि ह्याच्यासाठी तुमच्याकडे डेडिकेटेड एक यादी तयार पाहिजे. यादीमध्ये मॅक्झिमम मी तर रिजनल पण वापरले होते. सुहास पळशीकर सर असतील, उत्तरा सहस्रबुद्धे मॅडम असतील, शैलेंद्र देवळकर सर असतील, किंवा रोज आपल्या पेपरमध्ये येतात, सी राजामौली सर येतात, राजीव भार्गव सरांचं लिखाण येतं, त्यांचं विथ त्यांच्या बुकसहित त्यांना कोट करणं. मला असं वाटतं हे एक वेगळा फॅक्टर ठरेल. यादी तयार करा, हे सर्वांची त्यांच्या ग्रंथांची यादी तयार करा आणि आपल्या उत्तरामध्ये ते शिंपडत जावा. मला असं वाटतं ते वेगळं ठरेल काही तर. आणि सर्वात शेवटी हे जो पूर्ण पेपर आहे हा आपण स्वतः ऑप्शनल निवडलेला आहे. जबाबदारी त्याच्यामुळे पूर्णपणे आपल्यावर येते. की पूर्ण विषयातला एकही असा भाग नको आहे की हा मला कळालं नाही आहे, माहीत नाही आहे, समजत नाही. त्याच्यावर जेवढे संदर्भ ग्रंथ आहेत तेवढे चाळा, विविध माध्यमांचा वापर करा, कोणतंही करा, पण आपल्याला अंडरस्टँडिंग बिलकुल त्याच्याबद्दल आली पाहिजे. मला असं वाटतं की या सर्व अनुषंगाने ऑप्शनची बिलकुल आपण चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. मॅक्झिमम टेस्ट पेपर सोडवा, सरांचे ते टेस्ट होतातच, आणि फक्त टेस्ट सोडवणं आणि झालं माझं काम असं नाही आहे मित्रांनो. त्याच्यावर सर तुम्हाला माहीत असतील, ही अशी नावं तिथं लिहितात, हे वापरा ते वापरा, मार्क असं क्वेश्चन. मला तर एक प्रश्न मी लिहिलता आणि त्याचा काही संदर्भच लागत नव्हता. म्हणजे मला तर खरं म्हणजे मला तो कोर इश्यू मला टॅकल नव्हता करता आला. तर सरांनी 0 मार्क दिले आणि डायरेक्ट क्वेश्चन मार्क दिलं होतं. आणि सरळ दिलं होतं की ह्याच्याबद्दल तुम्हाला विषयच कळाला नाही. मग तिथं घाबरून न जाता पुन्हा ते त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. त्यांनी जे कमेंट दिले आहेत सरांनी त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे मित्रांनो. नुसतं ते पेपर सोडवणं हा काही ते रिच्युअल्स नाही आहेत हे, की हां बघा मी 10 पेपर सोडवले आणि बघा मी हे टाईम लावून 15 पेपर सोडत. हे नंबर काउंट नाही आहेत मित्रांनो. त्याच्यावर आपण काय काम करत आहोत, कुठं आपलं चुकतं आहे, अजून कशावर काम करणं आवश्यक आहे, अजून काय संदर्भ आपल्याला वापरता येतील का, सरांनी काय सांगितलं आहे त्याच्यावर अधिक काम करणं. मला असं वाटतं हे वर्क होईल मित्रांनो. तशाच मला असं वाटतं माझं हे अंडरस्टँडिंग होतं ऑप्शनबद्दल. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही अडचणी असतील तुम्ही बिलकुल रेज करू शकता कोणत्याही प्लॅटफॉर्मवर. आणि मूळ बेसिक आपलं रोजचं पेपर वाचन सुरू ठेवणं, त्यातले मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करणं, UPSCचा जो आपला सिलेबस आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये त्याला बसवून कोणत्या एका खप्प्यामध्ये ते एक्स्ट्रॅक्ट करून. मला असं वाटतं हे कंटिन्युअस प्रक्रिया सुरूच ठेवा. कोणतंही तुम्हाला उपलब्ध असेल मटेरियल बाजारामध्ये ते घेऊ नका. घ्यायचं असेल तर बिलकुल घ्या, पण ते ब्लाइंडली फॉलो नका करू. त्यातलं आपल्याला काय पाहिजे, आपल्या नोट्समध्ये रीच करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल, इथं मला असं वाटतं हे महत्त्वाचं ठरेल. सर तिथं बसलेले आहेत पत्रकार भवनामध्ये, ते मला तर वाटतं ते माझं पंढरपूरच होतं. मी एक असे 1-2 महिन्यातून एक मोठी यादी घेऊनच जायचो. विशेषतः मला एक छोटी सांगायला आवडेल की सरांकडे जाताना ना
एक कागदावर प्रश्न घेऊन जावा. कारण तिथे गेले की मला पहिल्यांदा काही सुचलंच नव्हतं काय प्रश्न विचारायचा. मग ते वेग होईल आणि त्यातून काही आउटपुट नाही निघणार. मग बिलकुल तुमचे काय प्रश्न असले की कागदावर लिहून जावा आणि त्यांच्या समोर ठेवा. ते बिलकुल त्याच्यावरती टॅकल करतील, तुम्हाला त्याच्यावर काय सांगता येईल ते लिहून मी रेकॉर्ड करायचो, कारण ते फार फास्ट बोलतात ना सर. मग ते रेकॉर्ड करायचं, घरी येऊन शांतपणे ते ऐकायचं आणि ते लिहून काढायचं. मग अशा पद्धतीने कसं तुम्हाला वर्क करता येईल बिलकुल तुम्ही करा. सर तिथं दोन्ही हात उघडे ठेवून बसलेले आहेत. हे आपल्यापर्यंत आहे की आपल्याला त्याच्यातून कसं आपल्या फावड्याने कसं जास्तीत जास्त आपल्याला उचलता येईल, त्याच्यातून आपल्याला त्याच्यातून जास्त कसं मटेरियल घेता येईल, रिसोर्सेसचा जास्तीत जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हे आपल्यावर आहे. तर मला असं वाटतं हे पूर्ण तिथं उपलब्ध आहेत सर. विविध प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध झालेत सर. पहिल्यांदाच सरांनी नवीन प्रयोग केला आहे. तर मला असं वाटतं सर्व उपलब्ध आहे. हे आपल्यापर्यंत येऊन थांबतं की मी कसं बघतो त्याकडं, मला काय करायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे माझी क्युरिओसिटी काय आहे, मला पूर्ण विषयाची डेप्थपर्यंत जायचं आहे का. मला असं वाटतं हे आपल्यापर्यंत प्रश्नाची उत्तर येऊन पडतात. या प्रश्नाचं उत्तर तातडीनं असं सापडत नसतं मित्रांनो. हा एक प्रवास आहे. कंटिन्युअस तुमच्यातलं परस्यूट फॉर एक्सलन्स हे सुरूच राहिलं पाहिजे. परस्यूट ऑफ नॉलेज इज परस्यूट ऑफ हॅपीनेस, माझं तर असं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे तुम्ही सुरू ठेवा. अभ्यास झाला पूर्ण असं कधी होत नसतं. ती एक प्रवाह आहे, तो प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रवासामध्ये आपण असणं आवश्यक आहे. ती जर्नी एन्जॉय करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं ऑप्शनलबद्दल सध्या तरी मला एवढंच सांगता येईल. तुमची कोणतीही क्वेरी असेल तुम्ही बिलकुल कोणत्याही मार्गीच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर रेज करा, सर त्याला तुम्हाला उत्तर देतीलच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला एक सांगायचं शेवटी की माझा पॉलिटिकल सायन्स हा विषय होता म्हणून मला हे सांगता आलं. तुमचा कोणताही इतर कोणता ऑप्शन असेल त्याच्याबद्दल सर असतील किंवा इतर कोणी जाणकार जे कॅन्डिडेट असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. त्यांची काय स्ट्रॅटेजी होती ती जाणून घ्या आणि त्याच्यावर मला काय करता येईल, अमेंड करता येईल माझ्या पद्धतीने, मॉडिफाय कशी करता येईल ह्याचा एक विचार करा. कोणतीही ब्लाइंडली असं इमिटेट न करता किंवा फॉलो न करता स्वतःच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बदल करत जावा. आणि मला असं वाटतं हे वर्क होईल. इतर संदर्भ ग्रंथ काय हवे आहेत किंवा अजून काय वापरता येतील ह्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल विचारू शकता प्रश्न, सर उत्तर देतीलच. सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.